मंडळी, मी आहे तितिक्षा तावडे. तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे जयपूरमध्ये. आज आहे जयपूरमधला दिवस दुसरा आणि आम्ही आलो आहोत आमच्या शॉपिंगसाठी. आज सकाळी अगदी ॲडव्हेंचरस सुरुवात झाली आमच्या दिवसाची, कारण आम्ही जेव्हा उबर बुक केली बापू बाजारला यायला, ज्याबद्दल आम्ही खूप जास्त ऐकलं आहे, ते आम्हाला म्हणाले की बापू बाजार बंद आहे आणि तिथे कोणीतरी VIP येणार आहेत आणि त्यामुळे तिथे 2 किलोमीटरच्या रस्त्यात कोणीही जाऊ शकत नाही आहे. ह्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि तो म्हणाला मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नेतो जिथे तुमची खूप चांगली खरेदी होऊ शकते. आम्ही म्हटलं ठीक आहे, आणि तो आम्हाला एका छोट्याशा मॉल टाईप दुकानात घेऊन गेला आणि तिथे खाली गेल्यानंतर अगदी बंद अंधार. आम्ही म्हटलं नाही, इथे आम्हाला काही खरेदी नाही करायची आहे इथे. तरी त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही म्हटलं नाही, इथे आम्हाला काहीच नको आहे. ज्यावर ते म्हणाले की ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुम्हाला दुसऱ्या दुकानात नेतो. मग तिथे थोडीशी आमची लाईट पेटली आणि आम्हाला असं वाटलं की नाही, काहीतरी गडबड आहे आणि बहुतेक मे बी याला कमिशन मिळत असावं किंवा असं काहीतरी असावं. पण मग आम्ही म्हटलं की नाही, राहू दे, तुम्ही जा. तर त्यावर तो म्हणाला की नाही, तुम्हाला आम्ही हॉटेलवरती सोडतो, परत थोड्या वेळाने घ्यायला येतो, दुसऱ्या दुकानात जाऊ. तर आम्ही म्हटलं नाही ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं, रिक्षा बघतो. रिक्षाला सांगितलं की आम्हाला जायचं आहे बापू बाजारात, आणि तो अगदी 15 मिनिटात आम्हाला बापू बाजारात घेऊन आला आहे. आणि हे बघा, मार्केट अगदी व्यवस्थित ओपन आहे. तर त्याने असं का केलं खरंच माहिती नाही, बट थोडं उशिरा का असे ना आम्ही आलो आहोत बापू मार्केटमध्ये, बापू बाजारात. आणि आता आम्ही छान खरेदी करणार आहोत. ती खरेदी काय असणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार सुद्धा आहोत, त्यामुळे स्टे ट्यून्ड. बॅग्स घ्यायला आलो आहे. या कॉटनच्या बॅग्स आहेत इथे यांच्याकडे. या 2 मी सिलेक्ट केल्या आहेत, ती ताईने केली आहे. ते 350 आता ते म्हणत आहेत की 300. इथे भरपूर बार्गेनिंग होतं, ज्यामध्ये मला अजिबात काहीही ज्ञान नाही, तो माझा झोनच नाही. ते पण छान आहे ना, खूप सुंदर ब्लॉक प्रिंट्स आहेत. आय थिंक वेगवेगळ्या ब्लॉक प्रिंट्सचं ठेवायला हरकत नाही. क्यूट आहे. सेम 3 नहीं चाहिए. चष्म्याचं कवर. आता इथे आल्यानंतर ही गोष्ट घ्यायचीच आहे, ती म्हणजे बाथरूम. इथे लाईट खूपच फ्लिकर होतोय. बेटर. हरी शरारत सब जानू मैं. बाथरूम दे रहा बेटा. मैं पहले एक बार वीडियो के लिए शॉट में. सुंदर रंग आहेत, ब्युटिफुल कलर. हां, तू या आतमध्ये. इतना 150 लास्ट में. और कौन सा 450 का सेट है. और कैसे दोगे? हाँ, इसमें और मिल जाएगा. कलर गोल्डन है, मल्टी कलर है. मल्टी कलर्ड भी दिखाएं. ये पहले बाजू में रखिए. सुरू ते पण तुला शोधता येतं. ये आपको मीडियम साइज दे रहा हूँ, कंफर्टेबल है. ये कंफर्टेबल साइज. आणि आता तुझे घातलंयस ना, आता तुझे घातलंय त्यावर पण खूप चांगलं दिसतंय. मेरी ओनली फिक्स रेट की दुकान हर बार एक एक आइटम में कर लो. ये देखो, ये भी अच्छी. कौन सा वो तो हो जाएगा 700. तो मतलब ऐसे नहीं है ना, हम लोग सब लोग ले रहे हैं और भी देखो लाच और फुल स्लीव कड़ा भी और चूड़ी भी है. टोटल 300 का लगता है. ये भाव कैसे निकले मत सोचो, मैंने करा बजट चांगला है. अभी इसका ही
हे त्यातल्या त्यात मला चांगलं वाटतं. घालायची इच्छा होते. असं तेवढे वाटत नाही तुला. लगी रहा है आपके साथ 100-150 वाला इससे मैं आपको बताता हूँ हे मला साइड में लग जाता है इससे जोड़ डालता है छान नाही छान दिसतात त्या नुसते घाल हां छान दिसतात आणि हे असं नाही किंवा तू असं ना यस सर मस्त दिसतंय चांगलं आहे. घे खरंच घे एक साईज छोटी घे सही से ये कंफर्टेबल है इससे ज़्यादा छोटी आता आम्ही चाललो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. बांगड्या म्हणजे ताई साधारण आता दुकान घालू शकते असं अशा बांगड्या घेतल्या आहेत. पण आता लागली आहे भूक, त्यामुळे आता पाणीपुरी टाईम. फारच स्मार्ट दिसते यार मी या चष्म्यांमध्ये. तो म्हणाला इथे नको, याच्या पुढे जा. हे बघ ना तिकडे हां, हे दुकान सोडून जा. तिकडे या इथे पाणीपुरी खाणार आहोत आम्ही आणि नंतर कदाचित इथे कुल्फी पण खाऊ. नमस्ते नमस्ते. इसके लिए शॉपिंग करने आए थे हाँ मैं बाद में खाऊंगी. ये थैंक यू बाय बाय. पाणीपुरी मीठी भी ऐड करना दोनों ऐड करना. वाव थँक्यू. ये कमाल आहे. थंडगार आहे आणि टेस्ट पण छान आहे. बोल परत 60 रुपये का ही है ना समझ में टेस्ट पण आपको चने देना है अच्छा उनका एक एक प्लेट का तुम्ही खाणार होता ना? एक प्लेट शेअर कर लो. एक प्लेट शेअर करेंगे. आता इथे आम्ही आलो आहे. इथे ब्लाऊज पीस आणि रेडीमेड ब्लाउजेस मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघ ताई, असे पण आहेत बोटनेकचे. मग बोटनेक असं नाही म्हणता येणार, प्लेन. असे अनेक आहेत. हा पण मस्त आहे. इसमें भी कलर्स दिखाएंगे जो लगा के देख रहे हैं. सिंगल है और एक में एक ये पैटर्न ये है, ये भी काफ़ी अच्छे है. हा पण मला आवडला जरा. आता सध्या मला साड्यांच्या फोटोशूटसाठी बरेच लागतात. हे पण मस्त आहे बा. हा दाखवा ना व्यवस्थित. साड्यांच्या फोटोशूटसाठी लागतात तर हे कदाचित नाही नको बडबड. ये वाला देख लो भैया 500 का सूट रेडीमेड कुर्ती देखो 250 का. ब्लाऊज घेतलेत आम्ही छान. आणि आता शोध मोहीम सुरू आहे की आणखीन काय घेऊ शकतो. आणि अजून जेवलो नाही आहोत. पाणीपुरी खाल्ली आणि आता मला थोड्या वेळाने भूक लागणार आहे. हे बघा किती सुंदर कानातले बघा लाखाचे. फार सुंदर आहे. थँक्यू. अच्छा इकडे आहे. हां मला हे आतले बघायचं आहेत. मला असे नाईट ड्रेस बघायचे आहेत. बाथरोब्स बघतो आम्ही. शॉपिंग शॉपिंग बाथरोब वगैरे. मी का दमले एवढी? मी इतकी दमले. बाथरोब दादाचा फोन आला तिला.
दादा असं विचारतं हे कोण वापरतं बाथरूम. बांगड्या बाथरोब्स घेतोय. हा फार सुंदर प्रिंट्स आहेत यार. येस मेकअप साठी उपयोगी होईल. हाँ सेम रहेंगे तो बेहतर. ये अलग है क्या? रेडी होता ठीक है चलेगा थोड़ा सा. नहीं याला डाग है, याला डाग है. इसमें डाग नहीं. गोड है ये चलेगा. हाँ ये 3 पीसेस हो गए. हाँ आपको और भी रिक्वायरमेंट है पीसेस की? आम्ही वेळेवर खरेदी केली आहे या दुकानात आणि यांच्याकडे फिक्स्ड प्राइसेस आहेत. समाव जेव्हा फिक्स्ड प्राइसेस असतात तेव्हा बरं वाटतं, कारण म्हणजे जे आहे ते आहे बाबा. असं उगाच असंही वाटतं की उगाच वाढीव काही रेट्स नाही लावल्यात. हे बघा आता निघत होतो आणि या पोटली बॅग दिसल्या त्या इतक्या क्यूट त्या घालाव्याच लागतात. जमत ते सगळं वापरायला. झालं राघवसाठी छोटीशी खरेदी आणि राधीसाठी. हां खूप छान. फक्त सिद्धार्थसाठी मला काही नाही मिळालं. तुलाही पियुषसाठी काहीच नाही ना, कारण त्या एवढे अजून प्रिंट्स वापरत नाही. दादासाठी खूप छान मिळालं. तर मी राघवसाठी कुर्ते घेते. हा मला आवडला आहे बघता क्षणी. थोडा खोल के दिखाएंगे मुझे. ये भी इसका ही है. हा छान आहे ना. आपको हाँ राघवला. हाँ इसका एक साइड कर दीजिए. ये चाहिए तो कलर कर दीजिए. क्या? और कलर चाहिए तो देखिए. नहीं वो ग्रीन दे दीजिए. और क्या दिखाएं? एक मिनिट हा. हा पण सुंदर आहे ना रंगताई. हा बा हा पण छान आहे ना. झालंच मी पट दोन्ही घेऊन टाकते. ये दो और वो दो. मी जेवायला चाललोय. इकडे वेगळ्याच ऑटोज आहेत. इंटरेस्टिंग. हो शॉपिंग म्हणजे विषयच नाही करायचा. एवढ्याच पिशव्या होत्या ना, काही नाही आपण आणलं काहीच कळणार नाही. हे आता एवढं एका दिवसात होणं तर काही शक्यच नसतं. हे काय आहे, किती दुकान आहे. आता आपण जेऊ, रूमवर जाऊ आणि मग हवा महलला जाऊन मग पुढचे निर्णय घेऊ. हवा महलच्या समोर एक कॅफे आहे, टॅटू कॅफे. तर तिकडे ऊन आहे, छत्र्या आहेत, पण आम्ही तिकडे जायचं ठरवलं आहे कारण त्याच्या रील्स आम्ही पाहिल्या. हे बघ तिकडे फोटोशूट करतायत त्याच्या समोर. जाऊया टॅटू कॅफेला. गर्दी वाटतं ताई, गर्दी वाटतं. बघून येऊ का? हवा महलच्या समोर अशा प्रकारे जेवणाचा आस्वाद आता घेणार आहे. बाकी घ्या. हाय इकडचं हे फेमसच आहे सारखं. जेवण झालं आहे आणि आता आम्ही इथे आलो आहे. हे बघा हा असा हवा महल दिसतो इथनं. कॅफेचं नाव आहे द टॅटू कॅफे अँड लाऊंज. आणि इथे इतकी गर्दी आहे, म्हणजे आज वीकडे असून सुद्धा एवढी गर्दी आहे. खूपच छान वाटतं. म्हणजे मी इमॅजिन करू शकते. तिकडे बघा फोर्ट दिसतोय, काय सुंदर ना, खूप सुंदर आहे. थंडीमध्ये ॲक्च्युली यायला पाहिजे जरा, आणि एवढ्या भर उन्हात येऊन पण उपयोग नाही कारण की सहन होत नाही आहे. मला खरंच आश्चर्य वाटते सगळेजण कसं तिथे वरपर्यंत गेले आहेत. खूप सुंदर आहे. थांबा. शॉपिंग स्ट्रीट आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अचानक रूममध्ये काय करते. दमले, खूप शॉपिंग केलं आणि आता झोपणार आहे थोडा वेळ आणि मग फोटोशूटसाठी उठणार आहे. खूपच डोकं दुखतं आहे. आलं कॉफी प्यायला खाली. फोटोशूट झालं खूप छान आणि आता मस्तपैकी आता ही कॉफी मच निडेड कशी दिली आहे बघावं. सगळी सांडली, मी नाही केलं, त्यांनी केलं. झोपल्यामुळे थोडं बरं वाटलं, त्यांना सांगते. कारण खूप डोकं दुखत होतं. उठलो, तासभर झोपले मी तरी आणि आता छानपैकी कॉफी, मग पॅकिंग आणि मग निघणार 11 वाजता. आम्ही आमच्याच हॉटेलच्या वर आलोय आणि इथे असं काय माहिती झालं असेल बहुतेक. 11 वाजेपर्यंत असतं.
बजा दो बीन बजा दो शक्ति के शक्ति के बीन बजा दो बीन बजा दो बजा दो बजा दो फॉर योर साइड आपकी खुशी जरूर देना चाहो दे सकते हो आप आम्ही निघणार होतो 10 मिनिटात आणि मेसेज आला फ्लाईट रेटचा ती फ्लाईट इज डिलेड. आमचं 1:25चं फ्लाईट आता 3:20ला येणार आहे निघणार आहे इथून जयपूरहून आणि 5 वाजता मुंबईत असणार आहे. तर त्याच्यामुळे ब्लँड फ्लॉप. आता मी चॉकलेट खात बसलो आहे रूममध्ये. प्रॉब्लेम एवढा आहे की इकडे उबर कशी मिळते ते माहिती नाही. आता शेड्यूल केली आहे होपफुली येईल. किती शिकले 12:30 बघूया. आता वाटलं तर एखादा गेम खेळू आम्ही. वाटलं तर खेळलं तर दाखवू. एक गोष्ट कळली की आता जाऊ तर शकते. 12:30 वाजल्यात. आम्ही एअरपोर्टला जायला निघालो आहे आणि 3:20चं आपलं फ्लाईट आहे. तोपर्यंत चेक इन करून निवांत मस्त बसणार आहोत टाईमपास करत. आम्ही एअरपोर्टला आलो आहे. चेक इन झालं आहे आणि आता जरा कॉफी आणि सँडविच खाणार आहोत कारण अजून 1 तास आहे बोर्डिंगला. फीचर फिल्म एवढा मोठा व्हिडिओ आहे. 4 वाजत आल्यात. अजूनपर्यंत फ्लाईटचा काय पत्ता नाही. आता लाईन लावली आहे तिकडे. आय थिंक खूप जास्त उशीर झाला आहे फ्लाईटला. इतक्या फ्रेश काय आहेत सांगा बरं. एक गोष्ट जी तुम्हाला फ्रेश ठेवते काय येते? इफ यू कुड नेम. व्लॉग नुसतं शूटिंग. चला मग हा ब्लॉग इथेच संपवूयात. माझं पुस्तक वाचणं सुरू आहे. हां ओके फ्लाईटमध्ये संपवत आहे. ठीक आहे म्हणजे एक्झॅक्ट टाईम कळेल तुम्हाला मी किती वाजता निघालो. होपफुली आता होईल सुरू बोर्डिंग. नाही 4 वाजता. 4 तर हे आहे ना डिपार्चर टाईम आहे. अगं नको ना. आपल्याला सनराईज दिसू शकतो जर का उशीर झाला. अजून 2 मिनटं झाली आहेत. आम्ही फायनली फ्लाईटमध्ये आलो आहे आणि माझ्या समोरचं सीट त्या माझ्या मांडीवर आहे. धरण माझ्या मांडीवर आहे कारण हे तुटली आहे चेअर. हे बघा यार वाईट अवस्था आहे या फ्लाईटची. आणि हे पण तर मी पकडून ठेवलं आहे याला. हे बघा इकडे कोणी बसलं नाही आहे त्यामुळे. हे तर म्हणजे ठीक आहे. आणि हे पण आणि सुरुचीचं सीट तर एकदम विशेष आहे. हे बघा आणि हे असंच सगळ्या सीट्स आहे. सगळ्या सीट्स काय यार असं हे आमचं स्पाइस जेट. पण ठीक आहे आता बघूया काय होतं ते. निघतो आम्ही. भेटूया मुंबईमध्ये. ठीक आहे. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. काय गं खूप आवडलं. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याही नंतर काही एक्साइटमेंट असेल या दिवसात तर मात्र तुम्हाला मी दाखवल्याशिवाय नाही हा व्हिडिओ एंड करणार. पण जर का व्हिडिओ इथेच एंड होत असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाय बाय.